श्रोते हो, यानंतरची कथा म्हणजे महाराज ही कथा थोडीशी वेगळी आहे. ती यासाठी की या कथेत डॉक्टरांचा रुग्ण पण नाही की डॉक्टरही नाही. या कथेत दोन गावातील हद्दीवरून चाललेल्या संघर्षाची कहाणी येते. या परिस्थितीत एक महाराज प्रवेश करतात. वैतवाडी आणि घोतवड या दोन वेगवेगळ्या राज्यातील सीमेवरच्या माळावर एका महाराजांचं आगमन होतं आणि नंतर आपल्या कृतीतून महाराज त्यावरच्या हक्काचा काय फैसला करतात ते आपण ऐकणार आहोत. या कथेतील भाषा ही ग्रामीण असून ती महाराष्ट्र कर्नाटक यांच्या सीमेवरील ग्रामीण भाषेशी साधर्म्य साधणारी आहे. महाराज म्हणजे काही भगवी वस्त्र परिधान केलेलं व्यक्तिमत्व असतं असंही नाही, तर साध्या सुती कपड्यातील व्यक्तीसुद्धा आपल्या आदर्शांनी महाराज होऊ शकते. जगाच्या कल्याणाचं कार्य सतत त्यांच्यात दिसत असतं. या कथेत अगदी महाराजांच्या अंगावर काठ्या कुऱ्हाडीने धावून जाण्याचा प्रसंग येतो. मात्र दोन्हीकडच्या समंजस माणसांनी काय निर्णय घेतला? महाराजांना तो निर्णय मान्य झाला का? महाराज नेमकं काय करतात ते ऐकूया महाराज या कथेतून. महाराजानं भिक्षेची पिशवी बाजूला ठेवली. पिठूर चांदण्यात माळ न्हालेला. काळ्याभोर दगडावर महाराज बसलं. टमरेल पादुका बाजूला सरकवल्या. पाणी प्यायचा तांब्या समोर ठेवला. मिळालेले भाकरीचे तुकडे आणि कोरड्यात चगळत ते आकाशात तंद्री लावून बसलं. मागणं कधीतरी आडवं झालं. दोन राज्यांच्या सीमेलगतचं गाव. वैतवाडी आणि धोतवाड अशा दोन गावांच्या सीमेलगतचा हा माळ. वैतवाडी एका राज्यात तर धोतवड दुसऱ्या. या माळावर तसं कुणाचंच लक्ष नव्हतं. दोन राज्यांच्या भानगडीतली जमीन म्हणून पुढारी पण त्या माळाकडं कानाडोळा करायचं. उगाच गवत वाढायचं, जनावरं तरी यायची त्या निमित्तानं, नाहीतर स्मशानच म्हणायचं. झुंझुरकाला माणसं बसायला यायची माळावर इकडं तिकडं. माळाचा पार बोऱ्या वाजवलेला. सकाळी माणसांच्या नजरेला हे महाराजाचं ध्यान पडलं. गावात सारखी कोण ना कोणतरी यायची. 4 दिवस राहायची आणि जायची. कधी कधी असली मंडळी देवळात राहायची, तर कधी माळावर झोपायची. गाव अशा लोकांना महाराज म्हणायचा. पण ती गावात भीक मागायची. लोक ताजं ताजं अन्न पण द्यायची. लोकांची श्रद्धा होती. कामाला गाव चांगला. कधीतरी 2 वर्षानं एकदा पाऊस. तेवढ्यावर काय उगवल त्यावर चालायचा गाव. तालुक्याच्या गावात आणि त्यात दुसऱ्या राज्यातल्या मोठ्या गावात कामाला जायची मुकं. माळ पार करावा लागायचा. एक शाळा होती माळाच्या पलीकडं. तिथं गावातली पोरं जायची. त्यांनाही माळ पार करावा लागायचा. महाराज सकाळी 6लाच उठलं. 2-4 तराटण्या दिल्या. सगळं आवरलं आणि माळावर फिरायला लागलं. घर हिंडलं, तिकडं फिरलं आणि जुन्या पडक्या देवळागत जागा होती तिथं जाऊन बसलं. आत देवबिव काही नव्हतंच. देव पण कुणीतरी पळवून नेलं होतं का काय कुणास ठाऊक. ऊन लागू नये म्हणून आसरा, नाहीतर काय राम नव्हता जागेत. भिंतीवर पोरापोरींनी आपलीच नावं लिहून ठेवलेली. महाराजानं लांब जाऊन कुठनं तर घागरभर पाणी आणलं आणि लागलं की ते पडकं देऊळ साफ कराया. शाळेतनं जाता येताना हे खुळं काय करते म्हणून पोरं 5-1 मिनटं थांबायची. एका धाडसानं आत यायचं. एखाद्याला पोरं आत ढकलायची. एकदा तर एका पोराला असं ढकललं की ते जाऊन महाराजाच्या अंगावरच पडलं. वड्डाचं तान्या होतं ते. त्यानं त्या पोराच्या डोक्यावरनं हात फिरवला. वाकड्या तिकड्या भाषेत त्या पोराला त्यानं काही तर सांगितलं. पोरगं बाहेर आलं आणि इतर पोरांना म्हणालं, अरे पहार मागतंय ते. पहार? आणि कशाला? मग दे की तुझ्या बाची पहार आणून. आणि तो लागला बोंबलायला तर परत नेऊन द्यायची. अरे महाराज काय पहार चोरते वय? ठरलं उद्या बाची पहार चोरून महाराजाला द्यायची. शाळेला येताना तान्यानं आणि रुपयानं खांद्यावर पहार घेतली. वड्डाची पोरं चांगली 7वी 8वीतली. आरामात आणली पहार. महाराजांना दिली आणि महाराज काय करतंय ते बघत बसली. बादलीभर पाणी घेऊन महाराज त्या पडक्या देवळासमोर 2-4 झुडपं होती तिथं गेलं. पहार धुतली, पाणी मारलं आणि लागलं की पहारीनं खोदायला. पोरं आवाकच झाली. महाराज काय करतायसा?
हिर खोदतोय. झालं, गावभर बातमी पसरली. कोण तर खुळं महाराज आलंय आणि हिर खोदायला लागले. तान्यानं बाची पार त्याला न विचारता महाराजांना दिली. मग गावात काही काम बिन करणाऱ्या एका फौजेचा हा विषयच झाला. महाराज खोदतच बसायला लागलं. त्याला भूक पडायला लागली. पोरं डब्यातनं भाकरीचं तुकडं महाराजाला द्यायला लागली आणि महाराज जोरातच खोदायला लागलं. महाराजाला कुठली रात्र न कुठला दिवस, कुठली पहाट कवा बी उठून ते खोदायला लागलं. मुरमाचा ढीग लावून चांगलं 1-2 फूट आत गेलं. 15-20 दिवसात पोरांना कुतूहल. पोरं खड्ड्याकडेनं बघायला लागली. तिथंच डबे उलगडून खायला लागली. महाराजाला द्यायला लागली. त्यामुळं गावात भिक्षा मागायचं थांबलं. पोरच बादलीनं पाणी आणून द्यायला लागली. गंमत म्हणजे महाराजाला थोडं थोडं इंग्रजी यायचं, कन्नड यायचं, मोडकं तोडकं मराठी पण बोलायचं. कुठं काय शिकलं होतं कुणास ठाऊक. त्याचं कुणालाच काय माहीत नव्हतं. त्याला तर काय माहीत होतं का नव्हतं कुणास ठाऊक. महाराजाला ऐकू कमी येतंय असं ते सांगायचं. ते खरं होतं का नव्हतं कुणाला माहीत, पण जोरात बोलायला ते सांगायचं. त्याला ऐकूच येत नाही म्हणून माणसं जाता येता त्याला काय पण बोलायची. ते काय काय करून विचारायचं. चायला ठारच किंड दिसतंय म्हणून हसायची माणसं. ते कुणाशी फारसं बोलायचं नाही. मोठ्या माणसांची तर अजिबात नाही. बायका बिका जर खड्ड्याजवळ येऊन बघायला लागल्या तर ती हाकलून काढायचं. तान्याच्या बाला आता दुसरी पहार लागणार होती. पहिलीची धार गेली होती. तान्याच्या बाला कुणकुण लागली होती. त्याची पहार तान्यानं त्याला दिली. बानं तान्याला जवळ बोलवलं आणि तो काय बोलायच्या आतच त्याच्या कानाखाली फाडकन वाजवली. पोरगं लालेलाल झालं. चल दाखव तुझा महाराज म्हणत त्यानं दुसरा हात उगारला. धावतो, उगाच मारत जाऊ नकोस. तुला पहार पाहिजे ना, दिली असते आणून. नाही, मला बघायचा आहे तुझा महाराज. चल. तान्याचा बा म्हणजे एक नंबरचा वट. पहार वाकवणारा माणूस तो. गाव रेडा झक मारला, पण शब्दाला जागणारी जात. बा आणि पोरग तरातारा महाराजांच्याकडे गेलं. चांगलं 3-4 फूट खोल खड्ड्यात महाराज पहारीनं उकरत होतं. महाराज तान्याच्या बासारखा धिप्पाट नव्हता, पण फार चिवट होतं. तासन तास हलायच नाही. कधी कोणी दिलं तर जेवायचं, पाणी मात्र सारखं प्यायचं. ही दोघं आलेली महाराजाला कुठं माहीत. ते आपलं आत खोदत बसलं. बानं पोराला गप्प बसवलं आणि तो पण खड्ड्याच्या काठाला बसला. एक दिलानं महाराज खोदत होतं. दगडं उचलून बाहेर टाकत होतं. काय तर तोंडानं पुटपुटत होतं. काय मंत्र म्हणत होतं का काय कुणास ठाऊक. शेवटी महाराजच ते. पहार वर फेकायचं, चांगली 2 फूट वर, आणि बरोबर पहार जमिनीला लागल तेव्हाच हातानं जोर द्यायचं. चांगली आत जायची पहार. आपल्या व्यवसायातलं बऱ्यापैकी ज्ञान महाराजाला आहे हे बघून तान्याचा बा खुलला. महाराज नमस्कार. बा जोरात वराडला. महाराज किवंडा आहे ती त्याला बी माहीत झालेलं. महाराजानं तान्या आणि त्याचा बा एकदम आलीत म्हटल्यावर प्रसंग ओळखला. तान्याचा लालेलाल झालेला गाल बघितला. महाराज वर आलं. तान्या आणि त्याच्या बाला घेऊन जुन्या देवळात गेलं. महाराजानं तान्याच्या बाला उभ्या उभ्या नमस्कार केला. तान्याच्या बाचं हातसुद्धा नमस्कारासाठी छातीकडं आलं. महाराजानं आपल्या दोन्ही हातानं बाचे हात हातात धरले आणि ते काहीतरी पुटपुटलं. तान्याचा बा जरा हल्लाच. तेवढ्यात महाराजानं दगडाखालची एक केसरी पुरचुंडी काढली आणि तान्याच्या बा पुढून मोकळी केली. महाराजानं भिक्षा मागून आणलेले सुटे पैसे, रुपये, 2 रुपये, 5 रुपयाच्या नोटांनी पुरचुंडी भरली होती. महाराजांनी हात केला. घे घे, तुला काय घ्यायचं असेल ते पैसे. तुझी पहार मला विकत दे, पोराला मारू नकोस, असा भाव महाराजाच्या चेहऱ्यावर. ते मोठ्या माणसाशी बोलायचं नाही फारसं. पोरगं कावरबावरं झालं. त्यानं आईला सांगून आणलेली भाकरीची पुरचुंडी महाराजाच्या थाळीत मोकळी केली. महाराजाला बोट लावून दावली. त्याचा बा एकदम येडबडल्यासारखा झाला होता. काय हो महाराज, हिर काय खोदताय? पोरं भाकरी काय आणून देत्यात? माझी पहार काय विकत मागतोय? तान्याच्या बाच्या डोक्यावरून जात होतं सगळं. पण बेनं पहार वर काय फेकतंय? ज्ञानू वड्डापेक्षा जास्त लवकर हाणतंय दुसरी पहार. काहीच करत नाही म्हणल्यावर महाराज वराडलं. देवा, पैसे घे की. घम कन आवाज देवळात घुमला. काय देवा? मी देव? मला येऊ देव म्हणाला? बाच डोकंच भिरभिरलं.
भुवया उंचावल्या, दंडाचे स्नायू फुरफुरले आणि एखादा रेडा आडवा व्हावा तसा बा आडवा झाला महाराजाच्या पुढं. महाराज म्हणून बा वराडला आणि डोळं पुसत उठला. पोरगं गांगरलं. त्याला ही काय भानगड आहे ती कळना. बानं आपली पहार उचलली, हिर थांबली आणि बाप लेक उठून चालू लागले. बा गरकन फिरला, म्हणाला, महाराज दुसरी देतो, हिला धार लावून आणतो, तुमची हिर चालू राहू द्या. दुसरी पहार धार लावून आली. 9वी 10वीतली 2 तरडीबाण पोरं महाराजांच्या बरोबर खुदाई करायला लागली. बारकी सारखी पोरं दगडं उचलायला लागली. शाळेला लवकर येऊन उशिरा घराकडे जायला लागली. महाराज त्यांना इंग्रजी शिकवायला लागलं. त्याला आता भरपूर जेवण मिळायला लागलं. 2-2 कोरड्या 4-4 भाकऱ्या खायला लागलं महाराज. तेज आला अंगावर, दाढी वाढली, मिशा भरीव झाल्या. महाराज खऱ्या महाराजासारखं दिसायला लागलं. स्वामी झालं महाराज. बिनकामाची माणसं हिर बघायला यायला लागली. पिच पिच करून इकडं तिकडं थुकायला लागली. त्यांच्या पाया पडायला जाऊ लागली. ती बाहेर हाकलायचं, दगडं उचल म्हणायचं. त्याला काय काय विचारायला लागली ते वाटेल तशी उत्तरं द्यायचं. फडाफडा म्हणायला येईल ती बोलायचं. तोंडानं वाईट हाय म्हणून गावात आणि बोलबाला झाला. लोकांना ते जादाच आवडायला लागलं. लोक भाकरी कोरड्यास घेऊन त्याच्याकडे नियमानं जायला लागली. कामं करणाऱ्या पोरांना आता तेच जेवण द्यायला लागलं. आता खड्डा एवढा खोल झाला की आत गेलं तर बाहेरचं दिसायचंच नाही. खालचा खडक ओला लागायला लागला आणि आत गारवा असल्यानं 5-50 पोरं सुट्टीच्या आणि इतर वेळात खड्ड्यातच बसायला लागली. 2 हाताला 200-400 हात झाले. पाटलाला बातमी लागली, काहीतरी इपरीत घडतंय. माणूस आहे का चिटूक आहे? 2-4 महिन्यात किती खोल गेलं खोदत. वल्ला खडक लागला. माणसांची आणि पोरांची ये जा बघून पाटील येडबाडलं. पाटलानं फेटा आवळला आणि माळाची वाट धरली. शिरप्या आणि रामोशाचा भिवा काठी घेऊन पाटलाच्या मागं पळायला लागली. पाटील बघून गारच झाला. 10-12 फूट खोल खोदलेली 20 बाय 20ची जागा. आत्ता हिच्या आईला किती खोदलंय रे यानं? शिरपा भिवाला म्हणाला, उचला याला काढावर. महाराज वर या, पाटील आल्यात. त्यानं खालनच नमस्कार केला आणि त्यानंच खाली बोलवलं. झक मारत तिघं खास केलेल्या खाचामधून आत गेली. आत 5-50 पोरं. पाटील आलं म्हणून गलका केला. त्याने एकदा पोरांकडे हात केला आणि गप्प बसायची आज्ञा दिली. पोरं गप्प. ही काय करायला लागलाय हो तुम्ही इपरीत? काय नाही, हिर खोदतोय. अहो जागा कुणाची, हिर कुणासाठी, आणि तुम्ही कोण? जागा त्याची. महाराजानं वर बोट दाखवलं. हिर यांच्यासाठी. त्यानं पोरांच्याकडे बोट केलं. आणि मी कोण असं म्हणत महाराज माकडासारखी उडी मारत देवळात गेलं आणि मी कोण या नावाचं एक पुस्तकच घेऊन आलं आणि पुस्तकाखाली लेखक म्हणून ह्याचंच नाव असावं. पाटलानं पुस्तक वरनं खालनं बघितलं. अरे पण ह्यो माळ ना आमचा हाय ना त्यांचा, ह्यो घोळातला माळ हाय. असून दे, फोडा नारळ. एक नारळ पाटलाच्या हातात दिला. वाकडी मान करून शिरप्या कवा धरणं खुळ्यागत बघत होतं. त्याला काय झटका आला कुणास ठाऊक. जोरात वराडलं, फोडा नारळ पाटील. आणि फाड करणं आवाज झाला. नारळ फुटला. पोरं जोरात वरडायला लागली. गावाचा आवडता पाटील, दुष्काळात धान्याची पोती गोरगरिबांसाठी रिकामी करणारा, जीव होता गावाचा पाटलावर. बातमी बघता बघता गावभर पाटलांना नारळ फोडला, पाटलांना नारळ फोडला. मग काय तवर दिवाळीची सुट्टी लागली. शाळेतली सगळीच पोरं हिरीवर. जाधवाचा बबन्या आला, शेवंताची बाबी आली, वड्डाचा तान्या आणि त्याच्याबरोबर 7-8 आडदांड पोरं आली. पाटलाचा ईश्वरा आला आणि मांगाचा इटू आला. कांबळ्याचा दगडू आला. बामणाची केसरा आली. न्हाव्याचा हणमा आला. डोंबाऱ्याचा रघु आला. किती नावं घ्यायची. रानात चिमण्या उडाव्यात तशी पोरं इकडून तिकडं पळत होती. भाकरीचा ढीग लागला. कोरड्यासाचं मोठं पातेलं भरलं. भाताचा डोंगर झाला आणि पाण्याचा हाऊद आला. शकीचा बाबा सुरुंग फार चांगलं करायचा, ख्याती होती त्याची. 8-10 गावात सुरुंग विकायचा तो. तात्या, महाराजाच्या हिरीला लावायला सुरुंग देशील? दिन की, पण तुला काय एवढा पुळका आलाय महाराजाचा? आमच्यासाठी तो हिर खोदतोय. सुरुंगाचं एक मोठं खोकं घेऊन शकीचा बा हिरीवर पोचला. त्यानं महाराजासकट सगळ्यांना बाजूला हाकललं. आत काय काय करत बसलं. अर्ध्या तासानं बाहेर आलं आणि पार लांबून सुरुंग पेटवला. कांटिळ्या बसल्या.
मोठाले खडक फार शोभेची झाडं उडावी तशी उडाली. एका मागून एक 4 आवाज झाले आणि खडकांचा ढीग लागला. पोरं तुटून पडली. कडेनं बारीक सारीक दगडं लावायला लागली. आणि काय सांगावं, तान्या वड्ड्याचा बा ही मोठी पहार घेऊन आला. वर पहार फेकून खडक फोडणारा म्हातारा तात्या वड्ड आला. बामणाच्या कुलकर्ण्याचा बा आला. पाटलाचा तानाजी आला. पट्टाचा खोटी व कसदार रंगा आला. त्यानं पहारी आणलेल्या. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल म्हणत माणसं हिरीवर तुटून पडली. गोपणीतनं दगड फेकावेत तसे दगड फेकू लागली. महाराजाला त्यांनी बाहेरच काढलं. महाराज सगळ्यांना नुसत्या भाकऱ्या वाटत सुटलं. म्हणावं तसं पाणी दिसना. उगीच बोटा एवढं पाणी 2-4 कोपऱ्यात येत होतं. तवर अंधार पडायला लागला. काम थांबलं. बरीच माणसं रात्री माळावरच झोपली. काही घरी गेली. दुसऱ्या दिवशी गाव रिकामा झाला. गोडधोड करून बरोबर घेऊन बाया बापडं पोरं आणि शेळ्या मेंढ्यांसहित लोकांनी हिरीवर गर्दी केली. बिनकामाची सगळी कुत्रीसुद्धा ही कुठं चालल्यात माणसं म्हणत लोकांच्या मागणं येत होती. सकाळी 8-8:30ला माळ माणसांनी फुलला. पोरं आरडायला लागली. बाहेरच्या दगडांची लावालावी सुरू झाली. हिरीतली दगडं काढली. गुडघाभर पाण्यात लोक भिजत होती. बादल्यांनी पाणी बाहेर टाकायचं काम चाललं होतं. एवढ्यात शकीचा सुरुंगवाला बा अनेक मोठं सुरुंगाचं खोके घेऊन आला. त्यानं महाराजाला सांगितलं, हाकला बाहेर सगळ्यांना. महाराज माणसं हाकलण्यात एक्सपर्ट होतं. एक लांबडी काठी हातात घेतली आणि फिरवत सुटलं. माणसं एकदम लांब जाऊन उभी राहिली. हिरीतली सगळी बाहेर आली. शकीचा बा आत गेला. काय एकात एक सुरुंग लावत बसलं. सगळा डबा रिकामा करून वर आलं आणि लावला सुरुंग. काय आवाज म्हणता, माणसं वर उडायचंच बाकी. धाड धाड करत मोठाले दगड हिरीवर उडाले. जणू ज्वालामुखीच. लावारच उडावा तसं उडालं दगड. पोरं एकदम गप. शेवटचा एक आवाज, दगडांचा फुलबाजा आणि पाण्याचा एक लोट वर हवेत उडाला. सगळीजण जोर जोरात वरडायलाच लागली. पाणी वर काढायला डिझेलचं इंजिन आलं. पाणी काढून दगडं काढली. हिर स्वच्छ झाली. बाहेर आलेलं पाणी एकमेकाच्या अंगावर पोरं उडवायला लागली. महाराजा अंगावर कुणीतरी एक बादलीच रिकामी केली. ती अगोदरच भिजलं होतं. माणसं खुश झाली हो. गावाला पाण्याची सोय झाली. पोरांना पोहायला हिर झाली. महाराज की जय म्हणत माणसं घराकडे गेली. दुसऱ्या दिवशी आता महाराज काय करते म्हणून बघायला काही पोरं आली तर ते पहार घेऊन माळावर खड्डा खणत बसलं होतं. आता आणि कसला खड्डा कशा पाय खणता. आता झाडं लावायची या पावसाळ्यात. किती खड्डे खणायचं, 500-700 तरी लागणार. अगं आय ग म्हणत तान्या पळतच सुटलं. अगा बा, महाराज 700 खड्डे खणते म्हणतंय. काय सांगतोस काय. अरे पर कशाला. फळांची झाडं लावतो म्हणतंय. आणि झाडांना पैसे आहेत त्याच्याकडं. आणि एक डबा ठेवलाय त्यानं. हिरीवर जाता येता पाणी पिणारी पैसे टाकतात त्यात. मग तुम्ही जाणार काय खड्डे खणायला. परीक्षा झाल्यावर काय काम. बघता बघता परीक्षा संपल्या. मे महिना लागला. तवर महाराजांनी लावलेल्या कंपाऊंडच्या झाडांना हिरवेपणा दिसत होता. 1-2 महिन्यात 3x3चे 60-70 खड्डे एकट्यानं खणले. महाराज उन्हात अनातनं काम करायचं. हाडकुळ होत चाललं होतं. पोरांचं इंग्रजी सुधारलं होतं. नाहीतर इंग्रजीत लई जण नापास व्हायची. ती लागल्यावर वारुळ फुटावं तशी पोरं माळावर. झापझाप खड्डं पुढं होत गेलं. 15 दिवसात 700 खड्डे. गावातलं शेणखत आणलं. नदीवरची तांबडी माती आली. सावंताच्या दुकानातनं वर्गणी काढून पोरांनी खत आणि औषधं आणली. खड्डं भरलं. केवढं मोठं काम. पण ते चुटकी सरशी संपलं जूनपर्यंत. बोंबलायला पाऊस नको वय झाडं लावाया. हिर हाय की पाऊस कशा पाय. अरे पण पावसाळी हवा लागते झाडं लावायला, झाडं टिकायला. जूनमध्ये 1-2 रिपरिप झाल्या. तसं महाराज भगवी कपडं घालून तालुक्यात गेलं. 2 ट्रॉल्या भरून कसली कसली झाडं आणली. पैसे कुठनं दिलं काय केलं कुणास ठाऊक. पण महाराज खुल्लं होतं एवढं नक्की. आता सारखं हसायचंच. पोरांच्या डोक्यावरनं हात फिरवायचं. आता बायकांना पण आत यायला नको असं नाही म्हणायचं. आता वरडायचं नाही कुणावर. झाडं लावल्यापासून शांत शांत झालं होतं. आता पाणी कमी प्यायचं. नाहीतर खुदाई वेळेला सारखं पाणी प्यायचं. आता कोणी नमस्कार केला तर वरडायच नाही.
कुणी फळंबिळं आणली तरी आता गप्प बसायचं, नाहीतर मागं फळं फेकायचं बाहेर. माणसं तीच फळं घेऊन प्रसाद म्हणून घरी घेऊन जायची. ते काय म्हणायचं की नुसती नाटकं करत बसू नका, काय तर काम करा. दर्शनाला आलेल्या बायकांच्या हातात खुरपी द्यायचं, झाड भांगलायला लावायचं, गवत काढायला लावायचं, बिनकामाचं कुणाला सोडायचं नाही. डब्यात पैसे टाका म्हणायचं, औषध खत आणायचे आहेत झाडांना असं म्हणायचं. आड पडदा ठेवायचं नाही, खरं काय मनात असेल ते बोलायचं. खोट नव्हतीच त्याच्याकडं. लोक पैसे द्यायची, लोकांकडे तर कुठले पैसे, गरीब गाव, तरी पण महाराजावर जीव होता लोकांचा. काम करत करत मरते का काय म्हणून लोक भ्यायची. तू पण टानिक बिनिक इकत आण आणि तब्येत सुधार म्हणत कांबळ्याची आई महाराजावर डापरायची आणि बंदा रुपया पेटीत टाकायची. महाराज मिशीतल्या मिशीत हसायचं. महाराजावर जीव असलेली पोरं बळबळत सेवेला थांबायची, अभ्यासाची पुस्तकं घेऊन यायची. सरासरा वाढलेल्या पावसाळी झाडांना आता खाली 2 पोरांना बसता येईल एवढी सावली झाली होती. जनावरांचा त्रास झाडांना होऊ लागला. एवढ्या मोठ्या माळाला कुंपण घालायचं तरी कसं, सगळा गाव विकावा लागल. माळावर लई झाडं इकडे तिकडे विखुरलेली, उंचच उंच झाडं. त्यावर चढणार कोण, काढणार कोण फांद्या. महाराज वैतागलं. एक कुऱ्हाड घेतली, चढले एका झाडावर आणि काट्याने पार खरवडलं, रक्त आलं. पण बघता बघता अख्खं झाड बुंड केलं. ताण्यानं पळत जाऊन धरगऱ्याच्या रग्याला बोलावणं धाडलं. रग्या बाची धारदार कुऱ्हाड घेऊन आलं. महाराजाला आधी खाली उतरवलं, आंघोळीला घालून औषध लावलं. रग्या बाबळ उतरवण्यात लई तरबेज. माकडासारखं झाडावर चढलं आणि एका दिवसात 7-8 बाबळी उतरवल्या. ह्यो ढीक झाला. पाटल्या मळ्यातले बांबू आणले, बांबूमधनं पिचले, बारक्या बारक्या खड्ड्यातनं माळाभोवती खोवले, सऱ्या घातल्या आणि बघता बघता कुंपण तयार झालं. जनावर आत यायची बंद झाली. भाग फुलली. काळ्या चिमण्या, पांढऱ्या चिमण्या चिवचिवाट करायला लागल्या. पोपटांची आतिषबाजी झाली. झाडावरचे पेरू पोपट उडवायला लागले. भारतध्वजांनी घरटी केली. 2-4 केळी व्याल्या. काही आंब्याला मोहर यायला लागला. बाग फुलली, बाग फुलली. बगड्यांचे थवे, कावळ्यांची कावकाव, कोकिळा गाऊ लागला. खारी फिरू लागल्या. प्रत्येक गोष्टीतला खारीचा वाटा उडवू लागल्या. अहो माळ कुठला, पाचूचं बेट झालं आणि महाराज फुललं. दुसऱ्या राज्यातल्या शेजारच्या धोतेवड्यातल्या लोकांना माळावरची कुणकुण लागली. माळ कुणाचा, त्यांनी बाग कशी लावली, गावसभा झाली, बागेवर आमचा बी हक्क आहे. सरपंच आणि गाव पाटलाने आवाज उठवायचं ठरवलं. तसं नाही म्हटलं तर आता ती प्रॉपर्टी 1 कोटीच्या वर गेलेली. कोण सोडतंय. वैतवड्याच्या पाटील सरपंचानं सांगावा धाडला. माळावरच दुसऱ्या दिवशी भेटायचं ठरलं. धोतवड्याची 100-200 माणसं आली. वेळ प्रसंग आला तर काट्या कुऱ्हाडीसुद्धा घेऊन आलेली. माळावर वैतवाडीतली माणसं जमा होऊ लागली. सरपंच आले, पाटील आले, इतर पंच आले आणि 2 पार्ट्यांची आपापसात चर्चा चालू झाली. महाराज एकटा आत देवळात बसलेला. बाहेर बागत ही चर्चा. महाराजाला ऐकू येत नाही असं समजून आवाज चढवून माणसं एकमेकांना बोलायला लागली. धोतवड्याच्या सरपंचानं सुरू केलं. ही भानगड करायची काय गरज होती म्हणतो. समजा चांगलं चाललेलं, त्यात हे तेल कशा पाय वतलं. म्हणजे माळावर झाडं लावली ते काय पाप केलं काय आम्ही. आम्ही कुठं काय पाप झालं म्हणतो. पण हा माळ आमच्या राज्यात येतोय, कोर्टात केस चालू आहे माहीत नाही का. कोर्टाचा निकाल काय लागल तो लागल, आम्ही तो मान्य करू. पण सध्या तरी तो आमच्या गावाचा माळ आहे ना. हळूहळू भांडणं विकोपाला गेली. एक जण तर आता महाराजाच हाणतो म्हणून देवळाकडे चालला. त्याला 4 जणांनी वडला मागं. एकमेकाच्या अंगावर खुर्च्या मारेपर्यंत प्रकरण गेलं. धोतवड्याच्या लोकांनी काट्या कुऱ्हाडी काढल्या. एकानं कुऱ्हाडीनं एक कलमी आंब्याच्या बुडक्यातच वार केला. तसा भिवा रामुशी उठला आणि त्यानं त्याचं मनगट पकडलं. इथं आमासनी 4 हाण, पण महाराजाच्या झाडाला काय कमी जास्त झालं तर खिमा करून टाकीन तुझा. तवर कुठनं बातमी गेली गावात. 1-2 हजार माणसं काट्या कुऱ्हाडी घेऊन माळावर धावली. पाटलाचं पोरगं बंदूकच घेऊन आलं. तवर महाराज बाहेर आलं. त्यानं एकाच्या हातातली कुऱ्हाड काढून घेतली, सगळ्यांच्या मध्ये बसलं आणि ओरडलं, आता जाताय घराकडं का पायावर मारून घेऊ कुऱ्हाड. बोलल ते खरं करणार. पाटील घाबरलं.
त्यांनी आडवा नमस्कारच घातला आणि धोतवड्याच्या माणसानं घरी जायला सांगितलं, नाहीतर त्या दिवशी विपरीत होत होतं. अर्धा तरी मुंडकी उडत होती. अहो, माळावर शौचाला बसायला सुद्धा जायला तयार नव्हती माणसं. गुरंसुद्धा माळावर चांगलं गवत येत नाही म्हणून जायला आडेवेडे घ्यायची. आणि आज मात्र माळासाठी मुंडकी उडवायची पाळी आली. विहीर बांधायला मदत केलेली पोरं मुक्या जनावरासारखी बघत होती महाराजाच्याकडं. कुडाळ माडून घेईल या भीतीनं सगळी माणसं आपापल्या घरी गेली. शेवटी कधीतरी हा प्रश्न धसास लावायलाच पाहिजे म्हणून पुन्हा या विषयावर चर्चा झाली. महाराजाचा सत्कार करायचा, त्याच्या नावची ट्रस्ट काढायची आणि जागा ट्रस्टच्या मालकीची. या गावचे 2 आणि त्या गावचे 2 ट्रस्टी करायचे आणि महाराजाला चेअरमन करू अशी चर्चा करून महाराजाच्या सत्काराची तयारी संध्याकाळपासूनच सुरू झाली. दोन्ही राज्यातल्या आमदारांना फोन झाले. मोकळ्या फिरणाऱ्या 1-2 मंत्र्यांना पाचारण केलं. वेळ ठरली. दुसऱ्या दिवशी 11 वाजता कार्यक्रम. ट्रस्टची घोषणा. महाराज चेअरमन. कायमचं भांडं मिटवून टाकायचं. पहाटे 4लाच महाराज उठलं. गार पाण्यानं हिरीत अंघोळ केली. कापडं गोळा केली. टमरेल पाणी प्यायचा तांब्या घेतला. खडावा घातल्या. डोक्याला भगवा मुंडासा बांधला आणि तरा वाट फुटल तिकडं चालत सुटलं.